तर नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 6 जूनच्या भागाची सुरुवात कोर्टातून होते. कोर्टात सुनावणी चालू होते. ॲडव्होकेट साळुंखे हे मधुकर पाटलांविरोधात आपलं मत मांडतात व म्हणतात की मधुकर पाटलांच्यावर पहिला खुनाचा गुन्हा आहे, त्यामुळे हा दुसरा खूनही मधुकर पाटलांनीच केला आहे. त्यानंतर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार त्यावर ऑब्जेक्शन घेताना बोलतात की मधुकर पाटलांनी हा खून केला आहे हे अजून सिद्ध झालेले नाही व घडलेला प्रकार कोर्टासमोर सांगतो. तर तो पिंट्या महिपतने दिलेली चिठ्ठी वाचतो. त्यात लिहिलेले असते की हरीशच्या खुनाचा आळ स्वतःवर घे, नाहीतर तुला आज ढगात पाठवेन. इकडे घरामध्ये कल्पना तन्वीच्या चांगुलपणाचे कौतुक करत असते. त्यावर प्रताप कल्पनाला सायलीच्या चांगुलपणाची आठवण करून देतो. परत कोर्टात अर्जुन काही दिवसांपूर्वी मधुभाऊंच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली होती त्याची कोर्टात आठवण करून देतो. इकडे परत घरात सायली व तन्वीवरून प्रताप व कल्पनाची शाब्दिक चकमक घडते. तर पुन्हा मित्रांनो, कोर्टात अर्जुन सुभेदार व ॲडव्होकेट साळुंखे या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप होतात. त्यात ॲडव्होकेट साळुंखे मधुकर पाटील कसे दोषी ठरतात हे कोर्टात सांगत असतो. पण अर्जुन सुभेदार तो पुरावा येण्याची वाट बघतो. तोपर्यंत चैतन्य तो पुरावा घेऊन येतो व मग अर्जुन तो पुरावा कोर्टात सादर करतो. तो पुरावा मित्रांनो हरीशने लिहिलेली चिठ्ठीचा असतो. मग अर्जुन चैतन्याला तो फॉरेन्सिक रिपोर्ट सगळ्यांना वाचून दाखवायला सांगतो. तर मित्रांनो, इथेच या मालिकेचा आजच्या भागाचा शेवट होतो. तर भेटूया पुढील भागात. अर्जुन मधुभाऊंना हरीशच्या खुनातून वाचवू शकेल का ते कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत धन्यवाद.